नमस्कार, आरके फूड कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला घरच्या घरी गुलाबजामुनची पावडर कशी बनवायची हे दाखवणार आहे। ही गुलाबजामुनची पावडर तुम्ही एक वेळेस बनवून 3 महिन्यापर्यंत हवाबंद काचेच्या बरणीमध्ये गच्च झाकण लावून ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ह्या पावडरपासून गुलाबजामुन बनवू शकता। आपण मार्केटमधून नेहमी वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबजामुन प्रीमिक्स पावडर आणतो। आपण गुलाबजामुन खव्यापासून बनवतो, दूध पावडरपासून बनवतो, पण कधी कधी आपल्याला अचानक घरी पाहुणे येतात आणि अशा वेळेस आपल्या घरापासून मार्केट फार लांब असतं, तेव्हा ही गुलाबजामुन पावडर तुम्ही बनवून ठेवा। एक वेळेस बनवल्यानंतर 3 महिने तर राहते, पण ह्यापासूनचे गुलाबजामुन एकदम मस्त होतात। असं तुम्हाला वाटणार नाही की हे घरच्या घरी बनवलेल्या गुलाबजामुन पावडरपासूनचे गुलाबजामुन आहेत। तुम्हाला जर का ही गुलाबजामुन प्रीमिक्स पावडरची रेसिपी आवडली, ह्या गुलाबजामुन पावडरपासून गुलाबजामुन बनवणे एकदम सोपं आहे। फक्त दुधामध्ये हे पावडर मिक्स करा, गुलाबजामुन वळा, तेलामध्ये तळा आणि साखरेच्या पाकात भिजू द्या। गुलाबजामुन मस्त मऊ ज्युसी असे होतील आणि हे गुलाबजामुन तुम्ही एक वेळेस बनवल्यानंतर फ्रीजमध्ये 15 दिवसापर्यंत स्टोअर करू शकता। तेव्हा गुलाबजामुन प्रीमिक्स पावडरची ही रेसिपी तुम्हाला आवडली आणि हे बनवलेले गुलाबजामुन जर का तुम्हाला आवडले तर या रेसिपीला लाईक करा, ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग आपण गुलाबजामुन पावडर कशी बनवायची ते पाहूया। ही बनवलेली गुलाबजामुनची पावडर एक वेळेस बनवून 3 महिन्यापर्यंत ठेवा आणि पाहिजे तेव्हा गुलाबजामुन बनवा। गुलाबजामुन प्रीमिक्स म्हणजेच गुलाबजामुनची पावडर बनवण्यासाठी इथे मी काय काय साहित्य घेतलं आहे ते आधी पहा। गुलाबजामुन प्रीमिक्स बनवण्यासाठी तुम्ही जे पण भांडे वापरताल ते सर्व भांडे कोरडे वापरा, म्हणजे ह्या गुलाबजामुन प्रीमिक्सची लाईफ अजून वाढेल। इथे मी 200 ग्रॅम दूध पावडर म्हणजेच मिल्क पावडर घेतलेला आहे। मिल्क पावडर वेगळं आणि डेअरी व्हाईटनर वेगळं, तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला दूध पावडरच पाहिजे, डेअरी व्हाईटनर नको। 200 ग्राम दूध पावडरसाठी ह्या 200 ग्राम दूध पावडरसाठी इथे मी 4 चमचे मैदा घेतलेला आहे। पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने मोजून हा 4 चमचे मैदा आहे। मैद्याचं, रव्याचं आणि सोड्याचं प्रमाण खूप गरजेचं आहे। 4 चमचे मैदा आणि 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर का बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरमध्ये असा बारीक करून घेऊ शकता, पण जाड रवा ह्या रेसिपीमध्ये मिसळू नका, त्यामुळे गुलाबजामुन फाटतील। ह्या गुलाबजामुन प्रीमिक्समध्ये सोड्याचं प्रमाण योग्य असणं खूपच गरजेचं आहे। पाव चमचा सोडा घेतलेला आहे। ह्यापेक्षा जास्त सोडा झाला तर गुलाबजामुन खूप गिळगिळ आणि नरम होतील व तेल जास्त पितील, आणि कमी झाला तर गुलाबजामुन एकदम कडक होतील। अर्धा चमचा वनस्पती तूप लागणार आहे। गुलाबजामुन प्रीमिक्स बनवते वेळेस आपल्याला फक्त वनस्पती तूपच वापरायचं आहे, इथे तेल किंवा साजूक तूप वापरू नका। गुलाबजामुन प्रीमिक्स बनवण्यासाठी असं एक पसरट मोठं भांडं घ्या। भांडं कोरडं असावं असं पहा। त्यामध्ये 200 ग्राम दूध पावडर टाका। चार चमचे मैदा आणि 2 चमचे बारीक रवा। पाव चमचा खाण्याचा सोडा। अर्धा चमचा वनस्पती तूप। वनस्पती तूप देखील योग्य प्रमाणातच टाका, तूप जास्त झालं तर गुलाबजामुन तळते वेळेस फसफसतील। आता हे सर्व मिश्रण हलक्या हलक्या हाताने असं हाताला चोळून कालवून घ्या। हे गुलाबजामुनचं पावडर म्हणजेच गुलाबजामुन प्रीमिक्स तुम्ही बनवून 3 महिन्यापर्यंत हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता। फक्त हे पावडर ठेवते वेळेस त्या पावडरवरती म्हणजे त्या प्रीमिक्सवरती डायरेक्ट ऊन पडणार नाही, धूळ लागणार नाही, ओलावा नसेल अशा जागी ठेवा। आता हे गुलाबजामुन प्रीमिक्स पावडर बनवून तयार आहे। तुम्हाला पाहिजे तेव्हा ह्या गुलाबजामुन प्रीमिक्स पावडरचे तुम्ही गुलाबजामुन बनवू शकता, किंवा मलाई कोफ्त्यासाठी देखील तुम्ही हे प्रीमिक्स पावडर वापरू शकता।
आता ह्याच प्रीमिक्स पावडरपासून गुलाबजामुन कसे बनवायचे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। ही तयार केलेली गुलाबजामुन प्रीमिक्स पावडर आहे। ही पावडर भिजवण्यासाठी थंड दूध अर्धा कप लागणार आहे। पावडर भिजवण्यासाठी दूध थंड वापरा, कोमट किंवा गरम असं वापरू नका। थोडं थोडं दूध मिक्स करून ही पावडर भिजवून घ्या। खूप कोरडी किंवा खूप पातळ अशी ही पावडर भिजवू नका। हलक्या हलक्या हाताने ही पावडर भिजवून घ्या। पावडर भिजवून तयार आहे। आता या भिजवून घेतलेल्या पावडरचे लहान मोठे गोल तुम्हाला पाहिजे त्या आकारात गोळे करून घ्या। ह्या पावडरची खासियत म्हणजे ही पावडर तुम्हाला भिजवण्यासाठी 10-15 मिनिट ठेवावी लागत नाही। भिजवून लागलीच तुम्ही ह्याचे गुलाबजामुन करून तळू शकता। इथे मी सर्व भिजवलेल्या ह्या पिठाचे असे गोळे करून घेतलेले आहेत। हे गोळे आता तुपामध्ये किंवा तेलामध्ये सोनेरी बदामी रंग येईपर्यंत तळून घ्या। तळते वेळेस एका वेळेस 2 ते 3 किंवा फार तर फार 4 गोळे टाकून तळा, कारण तळते वेळेस हे गोळे चांगले फुगणार आहेत। अशा पद्धतीने एकदम कमी गॅसवरती व गरम तेलात किंवा तुपात हे गोळे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। सर्व पिठाचे गोळे तळून आता तयार आहेत। ह्या गुलाबजामुनसाठी चाचणी बनवायची आहे। ती चाचणी कशी बनवायची हे देखील ते मी दाखवत आहे। 400 ग्रॅम साखर आणि 400 ml पाणी मिक्स करून गॅसवरती चिकट होईल असा त्याचा पाक करून घ्या। गॅस बंद करा आणि गॅस बंद केल्यानंतर गरम पाकामध्ये हे गुलाबजामुनचे तळलेले गोळे टाका। गोळे टाकून 2 तासापर्यंत हे सर्व गुलाबजामुन असेच पाकामध्ये मुरू द्या। 2 तासानंतर हे गुलाबजामुन चांगले मोठे मोठे होतील व चांगले फुगलेले दिसतील। पण ह्याच्यावरती झाकण टाकू नका। झाकण टाकल्यामुळे घाम पडेल व हे गुलाबजामुन जास्त दिवस टिकणार नाही। 2 तास झालेले आहेत। 2 तासानंतर हे गुलाबजामुन तुम्ही बघू शकता, मस्त मोठे मोठे फुगलेले आहेत आणि त्यातील पाक सर्व गुलाबजामुनमध्ये शोषलेला आहे। आता हे बनवलेले गुलाबजामुन तुम्ही 15 दिवसापर्यंत फ्रीजमध्ये ठेवू शकता व पाहिजे तेव्हा तुम्ही घरच्या घरी गुलाबजामुन पावडरपासून गुलाबजामुन देखील बनवू शकता। गुलाबजामुन प्रीमिक्सची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर ह्या रेसिपीला लाईक करा, ही रेसिपी शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत हे घरी बनवलेले गुलाबजामुन मस्त खा, स्वस्त रहा। परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। एक गुलाबजामुन फोडून पहा, आतपर्यंत छान पाक मुरलेला आहे। तेवढेच मऊ, गोड, मधाळ असे गुलाबजामुन बनलेले आहेत।